परिवार ओंकाराला सामुदायिक सुरुवात करायची. घ्या दीर्घ श्वास. पतंजली मुनींची प्रार्थना. योगेन चित्तस्य पदेन वाचा मनं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. अलगद हातावर हात घासा, घर्षण करा आणि चेहऱ्यावरून, मानेवरून, छातीवरून, पोटावरून संपूर्ण शरीराला एक ऊर्जा निर्माण करून घ्या. आता सगळेजण पहिल्या लेक्चरचा मूड आता आपला दुसऱ्या लेक्चरवर आलेला आहे ना. सगळ्यांचा मूड बरोबर. चल, आजचा फुल आवाज केलाय सर. हॅलो, आवाज आणि योग. मला तुम्हाला सांगायला आवडेल, या विश्वातल्या ज्या ज्या म्हणून वस्तू आहेत, सजीव निर्जीव कोणत्याही वस्तू, या प्रत्येक वस्तूला तिचा तिचा इतिहास आहे. प्रत्येक वस्तूला त्याची त्याची परंपरा आहे. विश्व कसं निर्माण झालं त्या खोलात आपल्याला जायचं नाही. या विश्वात जे निरनिराळ्या प्रकारची शास्त्र आहेत, निरनिराळ्या प्रकारचे जे विषय आहेत, या विषयामध्ये आपल्याला योगशास्त्र विषयाचा इतिहास बघायचा आहे. मी बोललो त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूला, प्रत्येक ठिकाणाला, प्रत्येक देशाला इतिहास असतो, भूगोल असतो. तसं योगशास्त्राला सुद्धा इतिहास आहे. आपण योगशास्त्राचा अभ्यास करणारे सगळे विद्यार्थी, योगशास्त्राची निर्मिती कशी झाली हा इतिहास आपण पाहिला पाहिजे. आणि परीक्षेमध्ये लिहिताना प्रस्तावनेमध्ये योगाचा इतिहास लिहिताना तो प्रस्तावनेमध्ये तुम्हाला उल्लेख करावा लागेल. आता या विश्वामध्ये इतिहास, योगाचा इतिहास शोधताना पहिल्यांदा आपल्याला आपली नजर भगवान शंकराकडे गेली पाहिजे. आपलं लक्ष भगवान शंकराकडे गेले पाहिजे. योगाचे पहिले निर्माते आहेत भगवान शंकर. त्यांना आदिगुरु आदिनाथ असंही म्हणतात. म्हणजे गुरु परंपरा सुरू होण्याच्या आधी ते सगळ्यांचे गुरु होते असा इतिहासात उल्लेख आहे. मग त्यांनी ही योग साधना केली, योग साधनेचा स्वतः अभ्यास केला आणि मग त्या योगाचा प्रसार आणि ती परंपरा माता पार्वतींनी भगवान शंकराकडून घेतली. प्रवास लक्षात घ्या. मूळ पुरुष कोण आहे योगाचा? भगवान शंकर. त्यांच्याकडून ती योगविद्या पार्वतींकडे आली, माता पार्वतीकडे. माता पार्वतीकडून असं म्हणतात, माझा काही विश्वास बसत नाही, माता पार्वतीचा आणि भगवान शंकराचा योगाच्या संदर्भात आणि विविध विषयामध्ये संवाद चालू होता. आणि तो संवाद एका सरोवराच्या तळ्याच्या काठी त्यांचा संवाद चालू होता. आणि तो योगाचा संवाद त्यांनी त्या तलावाच्या काठी, सरोवराच्या काठी करताना त्यांचा संवाद माशाने ऐकला अशी
कथा आहे, दंतकथा आहे. आता मला नाही वाटत भूपृष्ठावर बोललेलं पाण्यातल्या जलचराला कसं ऐकू जात असेल, हा वेगळा संशोधनाचा विषय आहे. परंतु ते योगाचं ज्ञान त्या माशाला मिळालं, आणि माशाला मराठीत दुसरं समानार्थी शब्द आहे मीन. त्या मीनपासून निर्माण झालेला तो मीननाथ, म्हणजे अशी ती परंपरा. भगवान शंकर, माता पार्वती, नंतर ती मीननाथ, त्यानंतर मग नाथ संप्रदायाकडे हा योगाचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यातल्या त्यात गोरक्षनाथांनी या योगविद्येचा खूप सूक्ष्म अभ्यास केलेला आहे, आणि त्यांच्या नावाने तो अभ्यास केलेला असल्यामुळे गोरक्ष संहिता नावाचा ग्रंथ पण निर्माण आहे. हा संदर्भ पण आपण लक्षात ठेवला पाहिजे योगाचा अभ्यास करणाऱ्यांनी. भगवान शंकरांनी जो योगाचा अभ्यास केलेला आहे, आणि तो पुस्तक रूपाने जो प्रसिद्ध झाला आहे, त्याला शिवसंहिता म्हणतात. जमलं तर पेन कागद घेऊन लिहून घेत चला काही मुद्दे. भगवान शंकरांनी पार्वतीला जो सांगितलेला योग आहे, तो ग्रंथाधारे जेव्हा तो प्रसारित झाला, त्या ग्रंथाला शिवसंहिता म्हणतात. नंतर नाथ संप्रदायाकडे गोरक्षनाथांनी जो योग प्रसारित केला, त्यातून जो ग्रंथ निर्माण झाला, त्या ग्रंथाला गोरक्ष संहिता असं म्हणतात. माझ्या वाचनात गोरक्ष संहिता आली नाही हे कबूल केलं पाहिजे, पण मी शिवसंहिता पूर्ण वाचली आहे, अभ्यासली आहे, आणि त्याच्यावर व्याख्यानं पण झालेली आहे. आता त्याच्या पुढे प्रवास कसा सुरू झाला ते पाहिलं पाहिजे. सगळ्या वेदांमध्ये योगाचा उल्लेख आलेला आहे. तत्कालीन ऋषीमुनींनी त्याचा उल्लेख वेदामध्ये केला आहे. मग ऋग्वेदापासून तर यजुर्वेदापर्यंत, अथर्ववेदापर्यंत, सामवेदापर्यंत सगळ्या वेदांमध्ये कुठे ना कुठे अंशाने काही एक स्वतंत्र प्रकरण असा वेदामध्ये योगाचा अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो, वाचायला मिळतो, अभ्यासाला मिळतो. उपनिषदामध्येही योगाचा अभ्यास आहे, आणि तो उपनिषदातला अभ्यास हा ऋषीमुनींनीच स्वअनुभवाने, स्वअभ्यासाने निर्माण केलेला आहे. पुढे चालून अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर भगवद्गीतेचे 18 जे अध्याय आहेत, हे सगळेचे सगळे 18 अध्याय नवे भगवद्गीताच ही योगावर आधारित आहे. म्हणून ते 18 प्रकरणं जे आहेत, 18 अध्याय जे आहेत, ते योग नावानेच प्रसिद्ध आहेत. उदाहरण म्हणून 1-2 सांगायला जर गेलं तर भक्तियोग, कर्मयोग, पुरुषोत्तम योग, सांख्ययोग, ज्ञान विज्ञान योग, असे प्रत्येक प्रकरणावर योगाचा आधार घेऊन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ती भगवद्गीता सांगितलेली आहे. तो आदर्श नमुना आहे भगवद्गीता योगाचा. मग नंतरच्या काळामध्ये आपल्याला मूळ लक्ष आपल्या विषयाकडे वळवता येईल. महर्षी पतंजलींनी योगदर्शन नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला आहे. तसं मग हठप्रदीपिका एक, हा हिरण्यसंहिता हे ग्रंथ आहेत. आणि अलीकडच्या लेखकांनी काही नावं तुम्हाला मी कानावरून जावे म्हणून सांगून ठेवतो. घंटाळीचे एक प्रकाशन आहे छानपैकी, ठाण्याची ती प्रकाशन संस्था आहे. डॉक्टर प.वी. वर्तक यांनी अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. ते जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही ते अवश्य वाचा. आणि सुलभा जोशी नावाच्या एका लेखिकेने त्या पतंजली योगदर्शनावर भाष्य केलेलं आहे. 2 भाष्य आपल्याला मराठीमध्ये उपलब्ध आहेत, डॉक्टर प.वी. वर्तकांचं आणि सौ जोशी मॅडम यांचं. आता आपल्याला मूळ महर्षी पतंजलीच्या योग दर्शनाकडे यायचं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये, हा बोला सर. आता तुम्ही जसं आता शिवापासनं तर मीनाकडे आले, मीनापासनं गोरक्षनाथाकडे आले म्हणताय, त्याच्यामध्ये पतंजली कुठे होते? काय पतंजलीकडे कुठून? हा, पतंजलीकडे योग
सांगा. हा प्रवाह आलेला आहे साधारणतः एक 5,000 वर्षापूर्वी. मी त्या विषयाकडेच येतोय, त्या विषयाकडे येतोय, पण त्या विषयाकडे येतोय. गोरक्ष मी पतंजली त्या विषयाकडे येतोय सर आता. हां, हा. त्या विषयाला स्पर्श करतो. आता आपण महर्षी पतंजलीकडे मूळ विषयाकडे येऊया. महर्षी पतंजलीचा जन्म कसा झाला याचा थोडक्यात अभ्यास व्हायला पाहिजे. त्यांच्या मातोश्रीने तपश्चर्या करता करता आणि असे हात जोडलेले होते. आपण नमस्कार करताना असे हात जोडतो, पण त्या अशी ओंजळी करून आणि देवाची आराधना करत होत्या. आणि देवाने त्यांच्या ओंजळीमध्ये ते बालक टाकलं. ते बालक ओंजळीत आलं म्हणून त्याचं नाव पतंजली. अंजलीमध्ये पडलेलं ते बाळ, त्यांचं नाव पतंजली. आता खूप संशोधनाचा विषय आहे, परंतु पतंजलीचा जन्म, पतंजलीची कहाणी ही अशी सुरू होते. बरं, आता पतंजलींचा जन्म हा आपण गौण भाग धरू, परंतु स्वतः पतंजलींना या योगाचं ज्ञान कसं झालं तो अभ्यास पाहणं आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की या भारत भूमीमध्ये प्राचीन काळी निरनिराळे विद्यापीठं होती. मग त्यात तुमचं नालंदा विश्वविद्यालय होतं, तक्षशिला वगैरे होते. अशी त्या काळात 9 विद्यापीठं त्या काळात देखील. आता तो कालखंड बघा, तुम्हाला कुठे गुगलवर सर्च करता आला तर करा. जे नालंदा विश्वविद्यापीठाची जी स्थापना झालेली आहे त्या कालखंडातला महर्षी पतंजलीचा इतिहास आहे. आलं लक्षात सर? हां, तर महर्षी पतंजली हे वय वाढत गेलं तसं तसं ज्ञानग्रहणासाठी ते नालंदा विश्वविद्यालयामध्ये गेले. नालंदा विश्वविद्यालयामध्ये थेट ॲडमिशन मिळवण्यासाठी आताच्या कालखंडामध्ये आपल्याला ज्या निरनिराळ्या स्टेज म्हणून जावं लागतं, लेखी परीक्षा, त्याच्या अगोदरची ती चाचणी परीक्षेनंतर लेखी परीक्षा, मुख्य परीक्षा, आणि मग त्यातून तुमची ती ओरल वगैरे सगळं होत मग पुढचे सगळे निकाल आपल्याला पाहायला मिळतात. तसं नालंदा विश्वविद्यालयामध्ये सुद्धा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर प्रवेश केल्यापासून तर मुख्य परीक्षक जे असतील, जे सिलेक्शन करत होते, तिथपर्यंत जाता जाता 7 टेबलवर 7 दरवाजे ओलांडून आणि तिथे प्रत्येक टेबलवर वेगळ्या वेगळ्या विषयांचा अभ्यास करत करत सिलेक्शन होत गेलं तर मग पुढे पाठवत त्या विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश मिळत असे. महर्षी पतंजलींनी 7 टेबल, त्याला 7 दरवाज्यांपूर्वीचे टेबल असतील की नाही तो भाग वेगळा, परंतु आपण आधुनिक काळात त्याला टेबल म्हणू. ते 7 दरवाजे पार करत करत 5व्या दरवाज्यापर्यंत गेलेत आणि तिथून पुढे त्यांचं ज्ञान अल्प असेल म्हणा, किंवा ते इंटरव्ह्यूमध्ये नापास झाले असतील म्हणा, त्यांना नालंदा विश्वविद्यालयामध्ये प्रवेश नाकारला गेला. आणि मग हताश होऊन ते परत आले. परत आल्यानंतर त्यांनी स्वतः ठरवलं की आपल्याला जरी विश्वविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला नसला तरी स्वयं अध्ययन करून आपण ज्ञानप्राप्ती मिळवू शकतो. म्हणून त्यांनी अशा प्रकारचं शिवसंहिता, निरनिराळ्या संहिता, त्याचं स्वतः वाचन, चिंतन, मनन आणि पठण केलं आणि त्यातून आपल्याला पतंजल योगदर्शन नावाचा ग्रंथ आपल्या हातात आला. आलं इथपर्यंत लक्षात सगळ्यांच्या? हां, आता या पतंजल योगदर्शनामध्ये मी तुम्हाला आधार बाकीच्याही ग्रंथांचा सांगितला, बाकीच्या ऋषीमुनींचा सांगितला. आता मूळ मुद्दा आपण अभ्यास करताना महर्षी पतंजलीच्या योगदर्शनाचाच अभ्यास करणार आहोत. परंतु तो अभ्यास करता 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 आपल्याला वेदांचा पण आधार घ्यावा लागणार आहे, भगवद्गीतेचा पण आधार घ्यावा लागणार आहे, उपनिषदांचा पण आधार घ्यावा लागणार आहे, का त्याच्याशिवाय हे दर्शन पूर्ण होत नाही. ज्यांना जिज्ञासा आहे, ज्यांना जाणून घेण्याची चिकित्सा आहे, त्यांनी हे संदर्भ, हे ग्रंथ
नक्की वाचावेत, पहावे नाही असं म्हणत मी, ते वाचावेत आणि आपला योगाचा अभ्यास आणखी दृढ करावा. आता या योग दर्शन हे एक तत्वज्ञान आहे. भारतीय संस्कृतीतले जे एकूण 9 तत्वज्ञान आहेत, 9 तत्वज्ञानापैकी हे योगदर्शन, पतंजली योगदर्शन नाव आहे त्या ग्रंथाला. हे योगदर्शन एक स्वतंत्र योगावर स्वतंत्र अभ्यास करणारा, स्वतंत्र विषय घेऊन जाणारा हा दर्शनाचा भाग आहे. दर्शन याला मराठीमध्ये दुसरं नाव आहे तत्वज्ञान. याला आणखी जर म्हणत असाल तर चिकित्सा. एका विषयाची सूक्ष्मादी सूक्ष्म केलेलं निरीक्षण, परीक्षण आणि त्यातून मांडलेलं मत त्याला म्हणतात तत्वज्ञान. असे 9 तत्वज्ञान आहेत. त्या 9 तत्वज्ञानामध्ये तुम्हाला आम्हाला 6 तत्वज्ञान आहेत. हे 6 तत्वज्ञान आस्तिक तत्वज्ञान म्हणून मानले जातात आणि 3 तत्वज्ञान जे आहेत ते तत्वज्ञान नास्तिक म्हणून गणले जातात. तर महर्षी पतंजलीच्या योग दर्शनाचा समावेश 6 आस्तिक दर्शनांमध्ये होतो. आस्तिक आणि नास्तिक तुम्हाला समजलं असेल, मी त्याच्यात वेळ घालवत नाही. लक्षात आलं तुमच्या? 6 आस्तिक दर्शन आहेत आणि 3 नास्तिक दर्शन आहेत. आता नास्तिक दर्शनाचाही ज्याला अभ्यास करायचा असेल तो करू शकतो. ते सांगून टाकतो ते नास्तिक दर्शन कोणते आहेत. एक बुद्ध दर्शन आहे, एक जैन दर्शन आहे आणि तिसरं चार्वाक दर्शन आहे. हे 3 दर्शनं नास्तिक आहेत. बाकीचे मग तुमच्या उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा, सांख्य योग दर्शन, न्याय दर्शन असे जे निराळे 6 दर्शन आहेत, त्या 6 दर्शनांमध्ये आपल्या या पतंजल योग दर्शन या ग्रंथाचा समावेश होतो. म्हणाल तर समजून घ्यायला अतिशय सोपा ग्रंथ आहे. म्हणाल अभ्यास करायला अतिशय सोपा ग्रंथ आहे. म्हणाल तर स्वतः अंगीकारायला अतिशय सोपा ग्रंथ आहे. स्वतः अंगीकारून लोकांना सांगण्यासाठी अतिशय सोपा ग्रंथ आहे. बाकीचे तत्वज्ञान हे खूप सूक्ष्मादी सूक्ष्माकडे जायला सांगतात, अतिशय सूक्ष्मादी सूक्ष्माकडे घेऊन जातात. पतंजली योगदर्शन मात्र तुम्हाला बुद्धीच्या आणि तत्वज्ञानाच्या आणि आत्मसाक्षात्काराच्या टोकापर्यंत घेऊन जाण्याचं आपल्याला शिकवण या पतंजल योगदर्शनामध्ये घडतं. या पतंजल योगदर्शनाचे एकूण 195 सूत्र आहेत आणि त्याचे अभ्यासाच्या सोयीच्या दृष्टीने 4 विभाग केलेले आहेत. आपण त्याला विभाग म्हणू, त्याला आपण प्रकरण म्हणू किंवा सोप्या भाषेत त्याला धडे म्हणू. 4 धडे आहेत. त्या धड्यांना पूर्वी प्राकृत भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये पाद म्हणत. पाद. तर पहिला पाद आहे समाधीपाद, दुसरा पाद आहे साधनपाद, तिसरा पाद आहे विभूतीपाद आणि चौथा पाद आहे कैवल्यपाद. तर या कमी अधिक प्रमाणात सूत्र आहेत. पहिल्या पादामध्ये 55 सूत्र आहे, दुसऱ्या पादामध्ये 51 सूत्र आहेत, तिसऱ्या पादामध्ये 34 सूत्र आहेत आणि कैवल्य पादामध्ये 51 सूत्र आहेत. असे एकूण 195 सूत्र आहेत. पण त्या 195 सूत्रांमध्ये वेगळे वेगळे विषय आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर वेगळे वेगळे सूत्र मांडलेले आहेत आणि ते सूत्र मूळ संस्कृतमध्ये आहेत. अगदी टीचभर, एक बोटभर अंतराचे आपल्याला वाटणारे ते सूत्र, पण त्यांच्या एक एक सूत्रावर आपल्या भारतीयांनी PhDचा अभ्यास केलेला आहे आपल्याला पाहायला मिळेल. एवढा गहन अर्थ सांगितलेला आहे. आता संस्कृतमध्ये अगदी लहानशी रचना एका छोट्याशा ओळीमध्ये करण्याचं कारण का, तर पूर्वीचं जे ज्ञान होतं ते मूळ ज्ञान संस्कृतमध्ये होतं आणि संस्कृतमध्ये अनेक विचार, अनेक अर्थ, अनेक संकल्पना ह्या संस्कृतच्या एका शब्दामध्ये
एका ओळीमध्ये एका वाक्यामध्ये स्पष्ट सांगता येत होत्या आणि त्याच्यासाठी तो प्रदीर्घ अभ्यास लागत होता. म्हणजे त्यात व्याकरण पण आलं. तुम्ही जी पतंजलीची प्रार्थना म्हणता त्या प्रार्थनेमध्ये सगळा उल्लेख आहे बघा. व्याकरणशास्त्र पण त्याच्यात आहे, त्याच्यात तुमचं आरोग्यशास्त्र पण आहे, त्यात तुमचं आयुर्वेदशास्त्र देखील आहे. हे सगळे याच्यामध्ये समाविष्ट आहे. याचा अभ्यास करता करता माणसाच्या स्वतःच्या मनाचा, स्वतःच्या बुद्धीचा, स्वतःच्या चित्ताचा, स्वतःच्या आत्म्याचा हा सखोल अभ्यास करण्यासाठी महर्षी पतंजलींनी आपल्याला एकूण 195 सूत्र सांगितलेले आहेत. त्या 195 सूत्रामध्ये ते साखळीसारखे एकामध्ये एक अडकलेले आहेत. पहिल्या सूत्राचा संदर्भ दुसऱ्या सूत्रात येईल, दुसऱ्या सूत्राचा संबंध तिसऱ्या सूत्रात येईल. मग अशी ती एक जशी गळ्यात आपण मण्यांची माळ घालतो किंवा फुलांचा हार करतो, तशा प्रकारे हा योगसूत्रांचा हार, योगसूत्रांची माला तयार करून आणि योगावर अतिशय सुंदर असं माहिती, चिकित्सा महर्षी पतंजलींनी योगदर्शन या ग्रंथामध्ये केलेली आहे. याच्यामधून योग अभ्यासकाची उन्नती व्हायला सुरुवात होते खऱ्या अर्थाने. आताशी आपण जे आहोत या अवस्थेमध्ये हे आपलं बालवाडीतलं शिक्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण योगामध्ये अनेक ऋषीमुनींनी योगावर लिखाण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, अनुभव कथन केलेले आहेत. परंतु पतंजली योगदर्शन हा असा एकमेव ग्रंथ आहे की तो ट्रॅक सोडून जात नाही, मार्ग सोडून जात नाही. बाकीच्या ऋषीमुनींनी निरनिराळ्या ग्रंथांमध्ये केलेलं वर्णन ते या प्रकरणावरून त्या प्रकरणावर, त्या प्रकरणावरून त्या प्रकरणावर असे आपला थोडासा बुद्धिभेद होत जातो. पण पतंजली योग दर्शनामध्ये आपला बुद्धिभेद होत नाही. आपण अगदी एका राजमार्गावरून योगाचा प्रवास करतो आहोत अशी आपल्याला अभ्यास केल्यानंतर जाणीव पडते. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येक सूत्राचा अगदी बारीक चिंतन मनन करून त्याच्यावर जर आपण स्वतः विचार जर केला तर ते आपल्याला बुद्धीला पटायला लागतं. आता बुद्धीला पटलं नाही तर आपलीच बुद्धी आपल्याला प्रश्न विचारते. बघा मी काय बोलतोय ते येतंय ना लक्षात. महर्षी पतंजलीच्या सूत्रांचा अभ्यास करताना त्याची मराठी आवृत्ती पण आहेत. मी 2-3 ग्रंथ तुम्हाला सांगितले, लेखकांची नावं पण सांगितलेत, ती तुम्ही अवश्य वाचा. पतंजली योगदर्शन हा संस्कृत सूत्रबद्ध ग्रंथातून त्याचा मराठी अनुवाद पण केलेला आपल्याला वाचायला मिळेल. बाजारात असे ग्रंथ आहेत. मी 3-4 ग्रंथांची तुम्हाला नावं सांगितलीत. ती माझ्याकडे स्वतःकडे संग्रही आहेत, ती वाचलेली देखील आहेत. आणि ती वाचल्यानंतर माणसाच्या बुद्धीचा स्वतःचा दृढ असा विकास होत जातो. मला मुद्दा असा सांगायचा आहे की महर्षी पतंजलींनी ही जी रचना केली आहे ते 4 प्रकरणांमध्ये, 4 धड्यांमध्ये आणि पहिल्या सूत्रापासून, पहिल्या पादापासून तर कैवल्य पादापर्यंत हळूहळू 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 मानवी वृत्ती, आता मी वृत्तीबद्दल बोलतोय, मानवी चित्त, मानवी मन, मानवी बुद्धी, मानवी अहंकार या सगळ्यांचा कसा कसा विकास होत जातो याचं सुंदर जर दर्शन पाहायचं असेल तर आम्ही पतंजली योगदर्शनाचा अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. तो नुसता परीक्षेपुरता अभ्यास करायचा नाही. स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःचं आरोग्याचं पालन आणि स्वतःचं आरोग्य सांभाळता सांभाळता आपल्याला कुटुंबाचं पण आरोग्य सांभाळायचं आहे. आपल्या कुटुंबातही तो योग पचनी पडला पाहिजे. हे करता करता आपल्याला समाजाला काही देता आलं तर देता आलं पाहिजे. आणि सगळ्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक उन्नती होण्यासाठी आपण योगाचा अभ्यासक म्हणून, योग अभ्यासी म्हणून पहिल्यांदा स्वतः अभ्यास करायचा आहे. आणि स्वतः अभ्यास केल्यानंतर मग आपल्याला ती अनुभूती यायला लागते की हे शास्त्र मानवी
शारीरिक मानसिक विविध स्तरावर उन्नती करण्यासाठी किती पूरक आहे हे आपल्या लक्षात येईल. आत्मिक उन्नती होते, आध्यात्मिक उन्नती होते, आधी भौतिक उन्नती होते आणि त्यामधून आपल्याला आनंद मिळतो. तो आनंद कुठेही मार्केटमध्ये आपल्याला विकत मिळत नाही. अशा प्रकारचं हा योगाचा इतिहास सांगून झाला. आता योग दर्शनाकडे मी वळतो आहे. त्या योग दर्शनामध्ये पहिल्या समाधीपादापासून तर मानवी विकास होण्यासाठी, मानवाचं कल्याण होण्यासाठी त्याची तिन्ही स्तरावर आत्मिक, बौद्धिक, वैचारिक, आध्यात्मिक सगळ्या प्रकारची उन्नती होण्यासाठी हळूहळू ते योगदर्शन कसं विकसित होत जातं हे पहिल्या समाधीपादापासून तर कैवल्यपादापर्यंत आपल्याला तो प्रवास पाहायला मिळतो. हे सगळं जेव्हा आपण करू प्रॅक्टिकली, एक उल्लेख माझ्याकडून सांगता राहून गेला. अगदी ते तुम्हाला वारंवार लक्षात ठेवावं लागेल. मला वाटतं 2ऱ्या का 3ऱ्या पादामध्ये तो संबंध येईल. महर्षी पतंजली अष्टांग योग सांगितलेला आहे. अष्टांग योगामध्ये जे 8 योगाचे अंग आहेत ते त्याचं अतिशय सखोल वर्णन केलेलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे योगाची ती 8 अंग आहेत. हे 8 अंग एक टप्प्याने पुढे साध्य होत मग शेवटच्या अंगापर्यंत पोहोचता येतं. याचा सविस्तर उल्लेख 2ऱ्या की 3ऱ्या पादामध्ये असावा. मी आता खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. परंतु अष्टांग योगाचा तो 29वा 2ऱ्या पादातलंच आहे मला वाटतं 29वं सूत्र आहे ते. आणि त्या सूत्रावर पूर्ण मानवाचं जीवन, विश्व ही सगळी रचना कशी झालेली आहे याचं तुम्हाला सामाजिक दर्शन पण घडतं, मानसिक दर्शन घडतं, कौटुंबिक दर्शन घडतं. सगळ्या प्रकारचं वर्णन त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. त्याच्यात आता आपण जायला नको. पण समाधीपादामध्ये जी सुरुवात केलेली आहे ती सुरुवात आहे एका श्लोकाने 2च अक्षरांनी केलेली आहे, 2 शब्दांनी केलेली आहे. पहिला पाद समाधीपाद, त्या समाधीपादातलं पहिलं सूत्र आहे अथ योगानुशासनम. 2च शब्द आहेत, अक्षर नाही. अथ एक शब्द आणि योगानुशासनम हे 2च शब्द आहेत. या 2 शब्दांमध्ये त्यांना फक्त योगाला सुरुवात करून द्यायची आहे. ते म्हणाल सर एवढे 2 शब्द आणि या 2 शब्दांमध्ये योगाचा कसं काय संबंध येतो? तर अनुशासन या शब्दाचा जर आपला अर्थ आपल्याला कळला तर योग कळायला लागेल आणि योग कळायला लागला की तो आपण योग जगायला लागू. अनुशासन या शब्दाचा अर्थ आहे, एकच अर्थ नाही, त्याच्याने भिन्न भिन्न अर्थ आहेत. अनुशासन म्हणजे शिकणे, अनुशासन म्हणजे स्वयंशिस्त, अनुशासन म्हणजे वापर करणे, अनुशासन म्हणजे उपयोगात आणणे. जे आणीबाणीच्या काळातले काही साक्षीदार असतील तेव्हा अनुशासन हा शब्द आणीबाणीच्या काळात ऐकायला मिळाला होता बघ. तर ते प्रशासकीय आणि राष्ट्रीय पातळीवरचा तो अनुशासन शब्द या योगाशी मिळता जुळता आहे. अनुशासन या शब्दाचा अर्थ काय आहे? 4 अर्थ सांगितले मी. आता त्यातला तुम्हाला कोणता निवडायचा ते यू मे बी डिसाईड युअरसेल्फ. अनुशासन म्हणजे वापरणे, वापरायला शिकणे. अनुशासन म्हणजे अभ्यास करणे, अभ्यास करायला शिकणे. अनुशासन म्हणजे शिस्त पालन करणे, स्वतः शिस्त पालन करणे आणि दुसऱ्यालाही शिस्तीचे धडे देणे. आणि या सगळ्यातून अतिशय महत्त्वाचं की ते स्वयं अध्ययन करणे. वापरणे म्हणजे स्वतः वापरणे, स्वानुभूती घेणे, याला म्हणतात अथ योगानुशासनम.
अथ शब्द हा संस्कृतमध्येच वापरला जातो आणि त्याचा शेवट इतिपर्यंत होतो. अथ म्हणजे प्रारंभ, सुरुवात, बिगिनिंग. अथ हा संस्कृत शब्द सुरुवात करायला सांगतो. तुम्ही हे योगाचा अभ्यास वापरायला, शिकायला, अभ्यासायला सुरुवात करा. योगाची शिस्त बाळगायला सुरुवात करा. अशा प्रकारचे तुम्हाला जो आवडेल, जो रुचेल, जो पचेल तो शब्द या व्याख्येमध्ये तुम्ही ॲड करू शकता. मी सकाळीच अतिशय बारीक 3 ग्रंथ वाचले आणि त्याच्यातून मी हा अर्थ काढला आणि तुम्हाला सांगितलं. म्हणजे स्वतः शिस्तीचं पालन करायचं आहे, स्वतः वापरायला शिकायचं आहे, स्वयं अध्ययन करायचा, अभ्यास करायचा आहे आणि मग अनुभव घ्यायचा आहे. आलं लक्षात तुमच्या? योग हा व्याख्यानाचा विषय नाही, योग हा जगण्याचा विषय आहे, तो स्वानुभव घेण्याचा विषय आहे. आणि ज्याने ज्याने स्वानुभव घेतला, ज्याने ज्याने तो योगाचा अभ्यास केला की तो स्वयं परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करतो. परिपूर्ण झाला की तो दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसऱ्याने दिव्याने दिवा आपण लावणं म्हणतो, ते सगळं या योगाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तर त्याचं प्रत्यंतर आज तुम्हाला आपल्या देशात नव्हे, जगात पाहायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये पतंजलीच्या योगशास्त्राचं जर देशापुरता विचार केला तर रामदेव बाबांनी अत्युच्च कोटीचा असा पतंजलीच्या अभ्यासाचा प्रचार आणि प्रसार केला. नवे नवे लोक रामदेव बाबांच्या योगाच्या अभ्यासामध्ये वेडे पण झालेले आहेत. वाईट नाही, ते खूप चांगलं आहे. पण आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या ते प्रात्यक्षिक पण दाखवतात रामदेव बाबा आणि ते त्या प्रात्यक्षिकामधून माहिती पण देतात. पण ती माहिती म्हणजे आपल्या जीवनाला पूरक खाद्य नाही, हे लक्षात ठेवा. योगाभ्यास करणाऱ्यांनी महर्षी पतंजलींच्या योगाच्या ग्रंथाचा, दर्शनाचा आणि त्या दर्शनात असलेल्या 4ही पादांचा आणि त्या 4 पादांमध्ये समाविष्ट असलेल्या सगळ्या सूत्रांचा बारकाईने अभ्यास केला आणि स्वानुभव केला तर आपण योगाचे साधक आहोत असं आपल्याला म्हणून घेता येईल. अजून तुम्हाला योगाचार्य होण्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागेल. तपश्चर्येचा कालखंड असतो 12 वर्षाचा. आता तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण केला तर यू विल बिकेम ए योग टीचर. तुम्ही योग शिक्षक व्हाल. आणि योग शिक्षक झाले की ज्याने शिक्षण घेतलं आणि ते स्वतः अंगीकारलं, दुसऱ्याला दिलं की तो योग शिक्षक तयार होतो. पण योग शिक्षकालाही अर्ध ज्ञान असून उपयोग नाही, त्यानेही पूर्ण ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ते पूर्ण ज्ञान आपल्याला महर्षी पतंजलीच्या योगदर्शनातून प्राप्त होतं. यासाठी मी तुम्हाला योगाचा इतिहास, योगाची निर्मिती कशी झाली, योगाचे निर्माते कोण, तो सगळा प्रवास करत करत आता इथपर्यंत आणलं आहे. आणि आता याच्या पुढचा इतिहास तुम्हाला सांगितला पाहिजे, जी आपली अभिमानाने भारतीय संस्कृतीच्या बाबतीत अभिमानाने आपली जी कॉलर ताट आहे, त्याला कारण असं आहे की दरवर्षी आपण 21 जून हा दिवस नुसता तुमच्या माझ्यापुरता नाही, भारतापुरता नाही, तर जगातले 600-125 देश एकाच दिवशी योग दिनाचा आनंद लुटतात. आणि तो 21 जून हा योग दिन म्हणून जगामध्ये साजरा केला जातो. आणि याचं श्रेय आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे. कारण ही भारतीय संस्कृती आहे, हा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. आणि वंदनीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी याचा प्रचार 7 समुद्राच्या पार जगापर्यंत पोहोचवला. ही आपल्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे.
आता तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने योगाचा इतिहासावर एक स्वतंत्र प्रश्न येऊ शकतो. योगाची व्याख्या त्याच्यात समाविष्ट राहील. आता तुम्हाला योगाची व्याख्या सांगितली पाहिजे. योग हा मराठीत शब्द आहे. आपण विनाकारण ओढून ताडून तो इंग्रजीमध्ये योगा केला आहे. मराठीत बोलताना योगच म्हणायचं. तो इंग्रजीत योगा होत असतो. योगा टीचर असं म्हटलं तर चालेल, पण योगा शिक्षक असं नाही म्हणायचे, योग शिक्षकच म्हणायचं. तर योग हा मूळ शब्द संस्कृतपासून निर्माण झालेला आहे. संस्कृतचा मूळ धातू आहे यूज. इंग्रजीमधला यूज नाही, USE यूज नाही. इंग्रजीतला यूज वेगळा आणि संस्कृतला यूज वेगळा. यूज म्हणजे संस्कृतमधल्या यूज शब्दाचा एकाच वाक्यात अर्थ, एका शब्दात अर्थ होतो. यूज म्हणजे जोडणे, एकमेकाला जोडणे. आता तुम्हाला कशाशी जोडायचं हे तुम्हाला योगाचा अभ्यास करता करता लक्षात येईल. इथे सरळ सरळ योगाचे विद्यार्थी म्हणून, योगाचे अभ्यासक म्हणून तुम्हाला फक्त योगाचा अर्थ मी एवढ्यापुरताच मर्यादित सांगेल की आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होणं, याला मी योग म्हणतो. काय बोलतोय मी? ही माझी स्वतःची व्याख्या आहे बरं का, ती तुम्ही लिहिलीच पाहिजे असा अर्थ नाही. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. परमात्मा आपण पाहिला नाही, आत्मासुद्धा आपण पाहिला नाही, पण त्या आत्म्याचा शोध योगाच्या माध्यमातून घ्यायचा आहे. संत ज्ञानेश्वरांनी एक ओवी लिहिली ज्ञानेश्वरीमध्ये, ये हृदयीचे ते हृदय, ये हृदयीचे ते हृदय. देता येतं का या हृदयातलं त्या हृदयात? होय, तर नक्की देता येतं. काय देता येतं या हृदयातलं त्या हृदयात? प्रेम देता येतं, माया देता येते, जिव्हाळा देता येतो, प्रेम देता येतं, आणि त्याच्याही पुढे जाऊन आत्मविश्वास देता येतो. आपण अनोळखी माणसावर विश्वास ठेवत नाही, हे तुमच्या लक्षात येईल. पण अनोळखी माणसावरही विश्वास केव्हा बसतो की त्याचं अंतर्मन आणि आपलं अंतर्मन, त्याला सिक्स सेन्स म्हणतात, सिक्स सेन्स, ते एकमेकाला अंतर्ज्ञानाने जाणवलं तर अनोळखी माणूसही आपल्या जवळचा होतो. नाहीतर एकाएकी आपण अनोळखी माणसावर विश्वास ठेवत नाही. कुटुंबातल्या भावावर विश्वास ठेवतो, कधी कधी भावाने धोका दिला तर त्याच्यावरचाही विश्वास उडतो. मग नात्या नात्यात संबंध तयार होतात, समाजामध्ये संबंध तयार होतात, गावागावामध्ये संबंध तयार होतात, प्रांतामध्ये संबंध तयार होतात, राष्ट्रामध्ये संबंध तयार होतात. हे संबंध म्हणजेच जोडणे, याचं नाव आहे यूज. आणि त्याचं अगदी प्राकृत आणि मराठीत रूपांतर आहे योग, याचा अर्थ जोडणे. मग दोन मनं जोडतात, दोन माणसं जोडतात, दोन समाज जोडतात, दोन प्रांत जरी भिन्न भाषिक असले, भिन्न संप्रदायाची आणि भिन्न परंपरा जरी असली, परंतु राष्ट्र एक असल्यामुळे दोन प्रांतसुद्धा एकत्र येतात, दोन राष्ट्रही एकत्र येतात. मग ते तुमच्या आर्थिक स्तरावर असतील, सामाजिक स्तरावर असतील, किंवा आणखी तुमच्या भौतिक स्तरावर काय जे असेल ते देवाणघेवाण, मग व्यापाराच्या दृष्टीने असतील. हे जोडणे हा शब्द तुम्ही विविध पातळीवर वेगळ्या वेगळ्या प्रसंगानुरूप जोडू शकता. पण आपल्याला योगाचा अभ्यास करण्यासाठी योग म्हणजे यूज या धातूचा उपयोग आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होणं, आत्मा परमात्म्याला जोडणं, हा फक्त योगदर्शनापुरता, महर्षी पतंजलीपुरता हा अर्थ अभिप्रेत आहे. आणि हे आपल्याला पहिल्या पादापासून तर कैवल्य पादापर्यंत हळूहळू कसं शक्य होत जातं ते आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं आज योगाच्या इतिहासापुरता आणि योगाचा इतिहास पाहता पाहता योगात प्रवेश करण्यापूर्वी आपण हे जे प्राथमिक ज्ञान मिळवलं, हे प्राथमिक ज्ञान याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता ह्या 1 तासाच्या व्याख्यानामध्ये तुमच्या किती पदरात पडलं असेल, तुम्ही किती घेतलं असेल, ते तुमच्यावर अवलंबून आहे. याच्यासाठी तुम्हाला संदर्भ ग्रंथ वाचावेच लागतील. वाचणं क्रमप्राप्त आहे. आपल्या ज्ञानाच्या कक्षा आपण वाढवल्या पाहिजेत. त्या इतर संदर्भ ग्रंथांच्या आधाराने वाढवता येतात. केवळ पतंजली योग दर्शनातून तुम्हाला अगदी माफक ज्ञान मिळेल. माफक, कारण त्या सूत्राचा अर्थ, सूत्र लिहिलीत पतंजलीने, सूत्राचा अर्थ केला अभ्यासकांनी, आणि अभ्यासकांच्या बुद्धीच्या उंचीप्रमाणे, त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांनी तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका लेखकाचं मत एका सूत्रावर काय आहे, दुसऱ्या लेखकाचं मत त्याच सूत्राच्याबद्दल काय आहे, आणि तिसऱ्याही लेखकाचं मत त्याच सूत्राबद्दल काय आहे, हे जेव्हा तौलनिकदृष्ट्या आपण अभ्यास करतो तेव्हा आपलं स्वतःचं मत तयार होतं. हे लक्षात ठेवा. 3 वेगळे वेगळे लेखक आहेत आणि 3 वेगळे वेगळे ग्रंथ आहेत, आणि त्याचा संदर्भ आपल्याला महर्षी पतंजलीच्या योगदर्शनाशी जोडायचा जर आपण प्रयत्न केला तर तो जोडला जातो. त्यातून आणखी 4थाही अर्थ, 5वाही अर्थ अभिप्रेत होऊ शकतो. यालाच बुद्धीची चालना म्हणतात. तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, महर्षी पतंजलीच्या ग्रंथावरून मी MA ला एक प्रबंध सादर केला होता. त्या प्रबंधाचा विषय निवडला होता महर्षी पतंजलीच्या अष्टांग योगातून आपल्याला इतरत्र अष्टांग योग पाहायला मिळतो का. बघा बरं का, म्हणजे तुम्हाला प्रेरणा आणि चेतना मिळावी म्हणून मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. तर महर्षी पतंजलीच्या फक्त एका सूत्रावर मी 180 पानांचं संशोधन ग्रंथ लिहिलेला आहे. काय संदर्भ घेतला तो? महर्षी पतंजलींचा अष्टांग योग संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आढळतो का. म्हणजे म्हणाल सर, महर्षी पतंजलीचा संदर्भ तुम्ही तुकाराम महाराजांच्या गाथेशी का घेता. आता संत परंपरा ही भागवत संप्रदायातून निर्माण झाली आहे, परंतु त्यांचाही ग्रंथांचा अभ्यास होता हे नाकारता येणार नाही. तुकाराम महाराज हे निरनिराळ्या वेदांच्या ग्रंथाचं अध्ययन करते सुद्धा होते. त्यांनी एका अभंगात सांगितले बघा, वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, अन्यांनी वाहवा भार माथा. अरे जर छातीवर आठवून ते म्हणतात की अरे येड्यांनो, वेदांचा अर्थ आम्हालाही माहिती आहे, तुम्ही बाकीच्यांनी ना डोक्यावर एखादा हमाल ओझं घेऊन वाहतो तसं वाहत आहात. म्हणजे जर तुकाराम महाराजांना वेदाबद्दल एवढा जर आत्मविश्वास आहे तर योगाबद्दल त्यांना असलाच पाहिजे. मी ते शोधायला सुरुवात केली आणि 4000 अभंग मी नजरेखालून घातले. मला महर्षी पतंजलींचा अष्टांग योग त्यात दिसतो का, हे जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केलं, 3 महिने लागलेत मला. 3 महिन्यामधून एक सुंदरपैकी प्रबंध तयार झाला. तर ही चालना आपल्याला महर्षी पतंजलीचा योग शिकवतो, आणि ती चालना तुम्हाला नक्कीच मिळेल. अशा प्रकारचं या संस्थेमधून, या शाखेमधून वेगळे वेगळे प्राध्यापक वेगळ्या वेगळ्या विषयांच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला योगाचं ज्ञान नक्की देण्याचा प्रयत्न करतील. ही आत्ताशी आपली आजचं हे व्याख्यान योगाच्या अभ्यासाचा प्रवेश करण्याचं हे दार आपण फक्त उघडलेलं आहे, अजून प्रवेश केला नाही. योग कसा निर्माण झाला, काय झाला, याचं फक्त चावी घेऊन कुलूप उघडलेलं आहे, दारही उघडलेलं नाही. त्याचं तुम्हाला माहितीसाठी म्हणून महर्षी पतंजलीच्या पहिल्या पादातला पहिल्या सूत्र 2 अक्षरांचा तो प्रवेश करण्यासाठी मी सुरुवात करून दिलेली आहे. तर आपण पुढच्या
व्याख्यानाला पुढच्या वेळेस थोडासा काठिण्य पातळीवरचा विषय आहे. मी माझ्या दृष्टीने तो सोपा म्हणत होतो, पण थोडासा काठिण्य पातळीवरचा विषय आहे. तुम्ही आणि व्याख्याते, मग मी असेल किंवा अन्य कोणी व्याख्याते असतील, व्याख्यान देताना ते जे सांगतात ते सांगता तुम्ही नोट्स पण काढल्या पाहिजेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. काय हे सगळंच या आपल्याशा मेंदूमध्ये साठवलं जाईल म्हणून सांगता येत नाही. कधी कधी या कानाने ऐकलं जातं आणि या कानाने सोडून दिलं जातं. ते सोडून देण्याकरता नाही, ते आपल्या बुद्धीत साठवण्यासाठी आहे. तर काही मुद्दे काढत जा, काही शंका असतील तर त्या शंकाही विचारत जा. त्याच्याने वैचारिक देवाणघेवाण होते आणि वैचारिक देवाणघेवाणातून आणखी आपलं ज्ञान थोडंसं उजळ होण्याचा प्रयत्न करतो. तर आजच्यापुरतं योगाचा इतिहास, योगाची व्याख्या, योगाची निर्मिती कशी झाली याच्याबद्दलचं आपण धावतं वर्णन पाहिलेलं आहे. मी यासाठी तुम्हाला प्रवृत्त पण केलेलं आहे की तुम्ही इतर लेखकांचे ग्रंथसुद्धा वाचावेत, वाचलेच पाहिजेत. अतिशयोक्ती नाही सांगत तुम्हाला. माझा MA अभ्यासक्रम पूर्ण करता मी स्वतःच्या माझ्या घरातल्या लायब्ररीसाठी 40 ते 50 हजार रुपयाची केवळ ग्रंथाची वाचनालयाची निर्मिती केलेली आहे. म्हणजे अशी ओढ लागली पाहिजे. त्यामुळे मग माणसाला आणखी खोलात जाण्याची प्रवृत्ती तयार होते. तर आज आपण इथे थांबूया. हॅलो, हे डॉक्टर, हो डॉक्टर, शाइस्ता, अरे कोण आहे तिकडे? अरे कोण आहे? एक मिनिट, ते पुन्हा हे झालं, काय झालं बघा बरं. 1-2 कॉल आले ते वाटतं. बरोबर, संपत आलेले लेक्चर पूर्ण करा. कॉल आला ना तर त्याच्यात तुमच्यासाठी जेवण आणलं ना थोडं. मला फोनवर सांगितलं का तो निघून जेवण करून आलो का? बरं, थोडंसं एकदम हलका फुलका बोलायचं काय बोलायचं? आवाज येतो क्लिअर? आवाज येतोय का? हॅलो, प्राची बेटा. हा ते डिस्कनेक्ट झालं होतं. सगळ्यांना ऐकायला येतं ना? हा, हो. तर आज आपण योगाचा इतिहास बघितला आणि योगाचं फक्त एकच सूत्र पाहिलं आणि त्या सूत्राच्या आधाराने आपल्याला पुढे जायचं आहे. एक विद्यार्थी आहे बस. हो, विषय मी काय म्हणत होतो, म्हणाल तर तो काठिण्य पातळीचा पण आहे आणि म्हणाल तर तो सोपा पण आहे. तो सोपा केव्हा होईल? जेव्हा तुमचं मन व्याख्यात्याकडे, प्राध्यापक जे शिकवतात त्याच्याकडे राहील आणि वेळोवेळी प्राध्यापकांनी दिलेले काही सूचना, महत्त्वाचं काही मार्गदर्शन, त्याच्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास करत गेलात तर तुम्हाला योग हा विषय, पतंजली योग दर्शन खूप अवघड वाटणार नाही. प्रश्न एवढा आहे की ते सूत्र संस्कृतमध्ये आहेत. त्या संस्कृतमधल्या प्रत्येक शब्दाचा सुलभ अर्थ करून सुद्धा सांगितला जाईल. त्याचा विस्तार पण सांगितलेला जाईल आणि तो विस्तार तुम्हाला मराठीमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये तो आकलन होईल असा शिकवला जाईल. पण यासाठी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने
चांगले मार्क मिळावेत असं जर वाटत असेल तर तुम्हाला ती सूत्र पाठांतर पण केली पाहिजे. आता ही सक्ती नाही, एक लक्षात घ्या. पुन्हा तुम्हाला सरांनी खूप आमच्या डोक्यावर ओझं ठेवलं, ही सक्ती नाही. पण संस्कृतचं जेवढं तुमचं वाचन होईल, मनन होईल, चिंतन होईल, पाठांतर होईल, याचा तुमच्या वाणीवर परिणाम होईल. संस्कृतच्या उच्चाराने, संस्कृतच्या अभ्यासाने आपली वाणी अतिशय तेजस्वी होते. आणि ती वाणी जेव्हा तेजस्वी होते तेव्हा ती व्यक्त व्हायला लागते. हे प्रकर्षाने लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला ते खूप संकट आणि खूप बोजा असं वाटू देऊ नका. अतिशय इंटरेस्ट वाटेल जेव्हा तुम्ही मन एकाग्र कराल तर हा विषय किती छान आहे. मग आपण नवीन नवीन जेव्हा पोहायला नदीत उतरतो, भीतीच्या पोटी काठावरच आंघोळ करतो, काठावर गुडघे इतक्या पाण्यापर्यंत जातो, मग थोडं कमरे इतक्या पाण्यापर्यंत जातो, मग छाती इतक्या पाण्यापर्यंत जातो, मग गळ्या इतक्या पाण्यापर्यंत जातो, आणि मग आत्मविश्वास वाढला की खोल पाण्यात उडी घेतो. तसा हा पतंजली योगदर्शनाचा अभ्यास आहे. तुम्हाला खोल जाण्यासाठी नक्कीच प्रवृत्त केलं जाईल आणि तुम्ही सुद्धा प्रवृत्त व्हाल याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आलं लक्षात सगळ्यांचा? आता तुम्हाला मी 5 ते 7 मिनिट देतो. काही शंका असतील तर विचारा. येस बरं. कोणाच्या मनात काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन केलं. सर, बोला. एक क्वेश्चन होता. हां पहिलं जे सूत्र तुम्ही सांगितलं योग चित्तवृत्ती निरोधः, ते पहिल्या पादातलं आहे ना, समाधी पाद. थोडं दुसऱ्या वेळी साधन पाद. ऐका. दुसरा पाद कोणता आहे? ऐका. थोडं शांत डोकं ठेवा. महर्षी पतंजलीच्या योगदर्शन ग्रंथामध्ये 4 पाद आहेत. तुमच्यावर पेन आणि कागद तयार असेल तर लिहून घ्या. पहिला पाद आहे समाधी पाद. कळतंय का मी बोलतोय ते? हॅलो. MA झाली आहे सोपान विद्यालयामध्ये. असं. आता बोलते. पहिला पाद आहे समाधीपाद, दुसरा पाद आहे साधनपाद, तिसरा पाद आहे विभूतीपाद आणि चौथा पाद आहे कैवल्यपाद. आता मी हे एकच सूत्र सांगितलं, ते पतंजली योगदर्शनाच्या पहिल्या पादातलं पहिलं सूत्र, अथ योगानुशासनम. मग तुम्ही जे आता एक सूत्र सांगितलं, हे समाधी पादातल्या पहिल्या पादातलं हे दुसरं सूत्र आहे. योग चित्तवृत्ती निरोधा. हे याच्यावर आज बोलणं योग्य नाही आणि बोलायला वेळ पण नाही आहे आणि 2-5 मिनिटात संपणारा तो विषय नाही आहे. तर हे दुसरं सूत्र आहे. आलं लक्षात? पहिलं सूत्र आहे अथ योगानुशासनम. अथपासून म्हणजे सुरुवातीपासून, प्रारंभापासून, इतिपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत प्रवास करायचा आहे, तो कैवल्य पादापर्यंत. आलं लक्षात? ओके सर. हां, लक्षात आलं ना? ते 4 पाद क्रमाने लक्षातच ठेवायचे आत्तापासून. अजून कोणाची काही शंका? रुपेंद्र सरांना खूप शंका होती. रुपेंद्र सर आहेत का तिथे? नाही, बालाजी आहे. ह्या रुपेंद्र पण नाही. रुपेंद्र सर, आपली काही शंका? हॅलो रुपेंद्र सर. कदम सर. हॅलो. काही काही शंका नाही. व्हेरी गुड. मला तुमचा 2 ओळीत परिचय आवडेल सर. सांगा बरं, कुठे राहता तुम्ही? राजेंद्र सर. रुपेंद्र. राहायला कुठे आहात? छत्रपती संभाजीनगर लागतो सर. आम्ही मराठी